नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सयाजी आणि ऐश्वर्याचे सत्यस्वत्त जानकी सुमित्रासमोर आणणार आहे. एवढंच नाही तर नानांनी जो काही गोलचा अर्थ जानकीला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्या वर्तुळाचा अर्थ नक्की काय आहे? आता जानकी, ऋषिकेश हे दोघेही मिळून ते कोडं कसं सोडवणार? जानकीला हुशारीने त्या कोड्याचं उत्तर देखील आता मिळणार आहे. परंतु मित्रांनो, त्याच वेळेला आता ऋषिकेशच्या हातातील जे काही पार्वती आईचं सोन्याचं कडं असतं ते गायब असणार आहे. ज्या कड्यावरील नंबर म्हणजे नानांनी जे काही प्रॉपर्टीचे पेपर देवघरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले असतात त्याचाच पासवर्ड असतो. आता ऋषिकेश आणि जानकी पार्वतीचं कडं पुन्हा कसं मिळवणार आणि खरे प्रॉपर्टीचे पेपर ऐश्वर्यापासून कसे अगदी सेफ करून ठेवणार, ते पाहणं खूप रोमांचक ठरेल. तर आता मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की इकडे सयाजीच्या गुंडांनी ऋषिकेशला किडनॅप करून ठेवलेलं असतं. परंतु हुशारीने ऋषिकेश एका चाकूच्या साहाय्याने त्याच्या हाताची दोरी कापतं आणि आपला मोबाईल घेऊन सयाजीचे गुंड ज्या रूममध्ये झोपलेले असतात त्या गोडाऊनमध्ये कोंडून ठेवतो आणि लगेच तेथून धूम ठोकतो. दुसरीकडे जानकी कठोर शब्दात डॉक्टरांचे डोळे उघडते आणि ओवीवर उपचार करण्यासाठी त्यांना भाग पाडते की मी उद्याच्या उद्या तुमचे सर्व पैसे भरून टाकेन, परंतु आता माझ्या ओवीवर जर तुमच्यामध्ये माणुसकी जागी असेल तर उपचार करा. त्यावर डॉक्टरसुद्धा ओवीवर उपचार करू लागतात. जानकी प्रचंड खुश होते. तिला मात्र आता चिंता असते, ती म्हणजे ऋषिकेशची. ऋषिकेश आता त्या गुंडांच्या तावडीतून सुटल्यानंतर जानकीला फोन करत असतो, परंतु तिचा फोन बंद लागतो. म्हणून 1 तासापूर्वी ज्या नंबरवरून ऋषिकेशला फोन आला त्या नंबरवर ऋषिकेश फोन करतो. तेव्हा आता त्याला समजतं की हा फोन तर हॉस्पिटलमध्ये लागला आहे. मी ऋषिकेश रणदिवे आहे असं त्या नर्सला सांगताच इकडे जानकीला समजतं की ऋषिकेशचा फोन आला आहे. म्हणून जानकी लगेच तिकडे पळते आणि फोन घेत लगेच ऋषिकेशला सांगू लागते की ओवी ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिला फूड पॉयझनिंग झालंय. हे समजल्यानंतर इकडे ऋषिकेशला प्रचंड धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो, काळजी करू नकोस, मी येतोच लगेच. तेव्हा जानकी म्हणते की अहो, आपली ओवी सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ऋषिकेश आता तिला धीर देतो, त्यामुळे जानकीला खूप बरं वाटतं. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी मी आलोच असं म्हणून तो फोन ठेवतो आणि वाऱ्याच्या वेगाने अगदी आपल्या ओवीकडे हॉस्पिटलमध्ये यायला निघतो. दुसरीकडे गुलाबकडून आता सुमित्राला समजतं की ओवीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तिची तब्येत खरंच खूप बिकट आहे. ते ऐकताच सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या लक्षात येतं की काल नक्कीच जानकीने त्यासाठी मला फोन केला असणार. ओवीची तब्येत खराब आहे हे सांगण्याचा जानकी प्रयत्न करत होती, परंतु ऐश्वर्याने मला वेगळंच काहीतरी सांगितलं. मी सुद्धा मूर्खच आहे. माझ्या जानकीचं काही ऐकून न घेता तिच्यावरच ओरडले आणि ओवीची शपथ घातली. म्हणूनच सुमित्राला आता खूप वाईट वाटतं. तिच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली असं म्हणून सुमित्राला पश्चाताप होत असतो की कधी एकदा मी माझ्या ओवीला भेटते आणि डोळे भरून पाहते. आणि म्हणूनच ती ओवीला भेटण्यासाठी लगेच जाण्याचा निर्णय घेते. त्यावेळी ती म्हणते की नानांना एकदा सांगायला हवं असं म्हणून ती आता नानांच्या रूमकडे जायला निघते. इकडे मात्र मूर्ख ऐश्वर्या ही नानांच्या रूममध्ये असते आणि त्यांचा हात जोरात पकडत म्हणते की खरे प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत ते सांगा. ती नानांचा हात पिरगळत असते. नाना तिला काही सांगण्यासाठी तयार नसतात. म्हणून निर्दयी ऐश्वर्या नानांना त्रास देऊ लागते आणि त्यांच्यावर खूप भडकते. त्याच वेळेला सुमित्रा नानांच्या रूममध्ये येते आणि नानांना त्रास देताना आता सुमित्रा ही उघड्या डोळ्यांनी पाहत असते आणि ऐश्वर्यावर ओरडते, काय ग ऐश्वर्या, हे तू काय करतेस? तेव्हा ऐश्वर्या आता खूप घाबरते आणि तिला घामच फुटतो. आता सुमित्राला काय उत्तर द्यावं असं तिला कळतच नाही. सुमित्राने ऐश्वर्याला आता रंगेहात पकडलेलं असतं. ऐश्वर्या आता ततमम करायला लागते.
नानांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात, कारण या घाणेरड्या ऐश्वर्याने नानांची अवस्था विचित्र अशी करून टाकलेली असते. सुमित्रा विचारते, ऐश्वर्या, अगं असं काय करते तू? तू काय करत होतीस इथे ते अगोदर सांग, आणि नानांच्या डोळ्यात पाणी कसं ते अगोदर मला सांग. तेव्हा ऐश्वर्या आता स्वतःची बाजू सावरत म्हणते, काही नाही आई, मी नानांच्या हातापायांची मॉलिश करत होते. मला वाटलं की थंडीमुळे त्यांचे हातपाय जरा दुखत असतील म्हणून मालिश करायला गेले, तर नाना नाही म्हणत होते, परंतु मीच बळजबरी करत होते. तेव्हा नाना खुणवतात सुमित्राला की ही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहे आणि ती पूर्णपणे खोटं बोलत आहे. सुमित्रा म्हणते, अगं असं कोणी बळजबरीने कुणाची मालिश करतं का? नानांची काय अवस्था झाली, त्यांच्या डोळ्यात पाणी येतंय, तुला कळतंय का? ऐश्वर्या, तुला कळायला हवं की एखाद्या पेशंटसोबत कसं वागायचं, आणि जरा बाहेर येतेस का, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं. असं म्हणून ऐश्वर्याला बाहेर जाण्यासाठी सांगते. नानासुद्धा म्हणत असतात की ऐश्वर्याला आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून बाहेर काढ. तर ऐश्वर्या लगेच तेथून धूम ठोकते, कारण नानांनी जर आता काही बोललं आणि माझं सत्य खाणाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न केला तर काही खरं नाही या विचाराने. दुसरीकडे ऋषिकेश धावत पळतच आपल्या जानकीकडे येतो, ओवीकडे येतो. तर ओवी इकडे थोडी शुद्धीवर आलेली असते, त्यामुळे जानकीच्या जीवात जीव येतो. ऋषिकेशसुद्धा सुखरूप परत आलेला असतो आणि सयाजीच्या गुंडांना त्याने चांगलाच धडा शिकवलेला असतो. तेव्हा आता जानकी विचारते, ऋषिकेश तुम्ही ठीक तर आहात ना? ऋषिकेश सांगतो की हो, परंतु ओवीला अचानक असं काय झालं ग? आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी पुन्हा आता जानकी ऋषिकेशला सांगते. हा ऋषिकेशला खूप वाईट वाटतं की माझ्या लेकीला घरी खाण्यासाठी सुद्धा काही नव्हतं, तिने ते एक्सपायर झालेले कपकेक खाल्ले. तेव्हा काळजी करू नको, ओवी लवकरात लवकर बरी होईल असा धीर ऋषिकेश आता जानकीला देतो. त्यानंतर ऋषिकेश आता सयाजी आणि ऐश्वर्याबद्दल विचार करत असतो. त्या दोघांनी एवढं मोठं कांड केलं याचा त्याला खूप राग येत असतो. सर्व डाव त्यांनीच आखले होते आणि त्यांच्यामुळे माझ्या ओवीची ही अशी अवस्था झाली. माझ्या ओवीसाठी मी वेळेवर इथे उभा राहू शकलो नाही, म्हणून तो जानकीची आता माफी मागू लागतो. जानकी म्हणते, ऋषिकेश ते सोडा, परंतु आता आपल्याला हॉस्पिटलचे बिल भरायचे आहे. आपल्या हातात 1 रुपयासुद्धा नाही, पैसे आणायचे तरी कुठून? मी डॉक्टरांच्या कशीबशी हातापाया पडून ओवीवर उपचार करण्यासाठी त्यांना भाग पाडलं. उद्या सकाळपर्यंत आपल्याला पैसे भरायचे आहेत. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काळजी करू नको, मी पैशांची सर्व काही व्यवस्था करतो. तेव्हा जानकी विचारते, ऋषिकेश परंतु पैसे कुठून आणणार आहात तुम्ही? ऋषिकेश म्हणतो, जानकी तू फक्त निश्चिंत राहा, तू ओवीची काळजी घे, बाकी सगळं काही मी पाहतो, परंतु माझ्या ओवीवर, माझ्या जानकीवर कुठलेही संकट मी आता येऊ देणार नाही, असं ऋषिकेश आता मनातल्या मनात निश्चय करतो. ऋषिकेशला आपण कुठेतरी कमी पडतोय का, एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून याचाही खूप त्रास होत असतो, कारण त्या ऐश्वर्याने अशी त्याची अवस्था करून ठेवलेली असते ना की बिचाऱ्या लेकीच्या ट्रीटमेंटसाठी आपल्या ऋषिकेशकडे पैसे नसतात. ऋषिकेश आता दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाट पाहत असतो. दुसऱ्या दिवशी आता सकाळी उजडताच ऋषिकेश हा बाहेर पडतो. जानकीला सांगतो की मी आता गेलो आणि पैसे घेऊन आलो. जानकीपासून तो सर्व काही लपवून ठेवतो. त्यानंतर ऋषिकेश हा एका सोनाराकडे जातो आणि आपल्या हातातील पार्वती आईचं जे कडं असतं ना सोन्याचं, पार्वती आईची जी शेवटची आठवण असते ना, जी हिम्मत काकांनी ऋषिकेशला दिलेली असते, ते सोन्याचं कडं आता ऋषिकेश सोनाराकडे गहाण ठेवण्याचा ठरवतो आणि त्यातून जे काही पैसे येतील ते पैसे ऋषिकेश हा हॉस्पिटलमध्ये भरण्याचा निर्णय घेतो. त्या कड्यापेक्षा आता त्याला ओवीची तब्येत सर्वात जास्त महत्त्वाची असते आणि अर्जंट आपल्याला आत्ता या क्षणी कोणीही पैसे देणार नाही हेही ऋषिकेशला माहीत असतं. तेव्हा तो सोनार ऋषिकेशला ते कडे गहाण ठेवण्यासाठी सांगतो. सोन्याचं कडं गहाण ठेवून
घेऊन ऋषिकेश आता त्याला पैसे देतो. ते पैसे पाहून आता ऋषिकेशला आनंद होतो. मनातच म्हणतो की पार्वती आई मला माफ कर ग, तुझी शेवटची आठवण मी जपून नाही ठेवू शकलो. मी तुला शब्द देतो की लवकरात लवकर ते कडं मी सोनाराच्या तावडीतून नक्कीच सोडवेल. परंतु काही दिवस आता मला ते इकडेच ठेवावं लागेल. तुझी नात तिकडे हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाचा खेळ खेळत आहे. तेव्हा ऋषिकेश तातडीने हॉस्पिटलमध्ये जातो आणि ओवीचं जे काही बिल आहे ना ते भरून टाकतो. जानकी आनंदाने वेडी होते. ऋषिकेशला विचारते, एवढे पैसे तुम्ही कुठून घेऊन आलात? कोण तुमच्या मदतीला धावून आलं? ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, सावत्र आई नाही परंतु स्वर्गात असलेली माझी सख्खी आई आज आपल्या कामाला आली. तिच्यामुळेच मी आपल्या ओवीचं हॉस्पिटलचं बिल भरू शकलो. त्यावर जानकी आता धक्क्यानेच विचारते, म्हणजे पार्वती आहे? अहो ऋषिकेश, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तुम्ही नक्की पैसे कुठून आणलेत? जानकीला काही ऋषिकेशच्या बोलण्याचा अर्थ उलगडत नसतो. ऋषिकेश त्याचा जो मोकळा हात असतो तो जानकीच्या समोर करतो आणि ते पाहून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचारते, ऋषिकेश, म्हणजे तुम्ही पार्वती आईचं सोन्याचं कडं मोडलत? तुम्ही असं का वागलात? ती तर तुमच्या आईची शेवटची आठवण होती ना. ऋषिकेश, तुम्ही असं करायला नको होतं. म्हणूनच ती आता खूप रडत असते. त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं ऐक ना, शांत हो, माझं ऐकून तर घे. पार्वती आईचं कडं मी मोडलं वगैरे नाहीये. मी तर ते फक्त सोनाराकडे गहाण ठेवलेलं आहे आणि सोनाराकडून काही दिवसांसाठी पैसे आणलेत. तू काळजी करू नकोस जानकी, आपण लवकरात लवकर ते पार्वती आईचं कडं आहे ना ते सोनाराकडून सोडूयात. परंतु आता सध्याला त्यापेक्षा मला जास्त ओवीची तब्येत महत्त्वाची वाटली आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला. हे ऐकून जानकीला ऋषिकेशचा अभिमान वाटतो. आईची शेवटची आठवण देखील ऋषिकेशने पणाला लावली आणि ती ऋषिकेशला घट्ट मिठी मारते आणि खूप रडू लागते. इकडे सुमित्रा नानांच्या रूममधून रागानेच ऐश्वर्याच्या हाताला हात धरून बाहेर घेऊन येते. तिला जाब विचारते, काय ग ऐश्वर्या, अगं काल माझ्या नंबरवर जेव्हा जानकीचा फोन आला होता ती खरंच माझ्याकडे तिच्या वाट्याचा हिस्सा मागत होती का? अगं ती ओवीबद्दल काहीतरी सांगत होती, कारण ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तू माझ्याशी चक्क खोटं बोललीस ना. ऐश्वर्या, असं का वागलीस? माझ्यापासून हे सर्व का लपवलं? अगं माझी ओवी तिकडे हॉस्पिटलमध्ये जीवन मरण्याचा खेळ खेळत आहे आणि तू मला खोटं सांगितलं की जानकी हिस्सा मागतीये. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अगं आपलं मोठ्यांचं भांडण होतं ना ते वेगळं आहे, परंतु ओवी ही माझी पहिली नात आहे, माझा जीव की प्राण आहे आणि त्या चिमुरडीचा आपल्या भांडणाशी काही एक संबंध नाहीये. अजूनही माझा जीव ओवीसाठी तळतळतो ग, आणि तू एवढी मोठी महत्त्वाची गोष्ट माझ्यापासून लपवलीस. ऐश्वर्या का केलंस? असा खोटारडेपणा का केला? असं म्हणून रागाने सुमित्रा ऐश्वर्याला जाब विचारू लागते. ऐश्वर्याकडे मात्र एकही उत्तर नसतं. ती काही बोलणार तर सुमित्रा म्हणते, गप्पच राहा तू, तुझ्या मनात नक्की काय चाललंय ना हे मला आता चांगलंच कळलंय. परंतु ऐश्वर्या, माणुसकी विसरू नकोस, आपण रणदिवे आहोत, कळलं? अगं तुझ्या वडिलांचे संस्कार ना तू तुझ्याच घरी ठेव. असं म्हणून सुमित्रा स्वतःच ऐश्वर्याचा चांगला माज उतरवते. त्याच वेळेला सारंग तेथे येतो आणि सुमित्राला विचारतो, काय ग झालं आई, तू एवढी का चिडली आहेस? तेव्हा सुमित्रा म्हणते, तुझ्या बायकोलाच विचार. अरे आपली ओवी तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि जानकीने हिला फोन केला, ते सांगण्याचा प्रयत्न केला की आपली ओवी हॉस्पिटलमध्ये आहे, परंतु हिने लपवून ठेवलं माझ्यापासून आणि वेगळंच काहीतरी माझ्या मनात भरवलं. तेव्हा ओवी हॉस्पिटलमध्ये आहे हे म्हणून ओवीचा गुलाबजामुन काका धक्क्यानेच खाली बसतो, म्हणजे सारंग काका, कारण ओवी हा सारंगचा जीव की प्राण असतो. आपल्या ओवीला काय झालं ग आई, असं म्हणून सारंग खूप रडू लागतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की गुलाब सांगत होता ओवी हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तेव्हा सारंग आता रडू लागतो आणि म्हणतो, आई चल आपण आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तेव्हा ऐश्वर्या विचारते की तुम्ही कुठे निघालात, त्यांचा आणि आपला काय संबंध? तेव्हा सारंग म्हणतो, ऐश्वर्या तोंड गप्प ठेवायचा हा, मी ओवीचा काका आहे आणि ती मला माझ्या पुतणीप्रमाणे नाही तर ती माझी मुलगी आहे आणि संकटकाळी मी जर ओवीच्या मदतीला गेलो नाही तर माझ्या जगण्यालाच काही अर्थ नाही.
असं म्हणून तो सुमित्राला घेतो आणि ऐश्वर्याचे पहिल्यांदाच काही न ऐकता तिला चांगलं तोंडावर पाडत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश ओवीजवळ जातात. तिची विचारपूस करतात. ओवी बाळा, तू ठीक तर आहेस ना, असं विचारतो. तेव्हा ओवी सांगते की हो बाबा, मी आता ठीक आहे, परंतु मला खूप भीती वाटली होती, आता मी काही जगत नाही. ते ऐकून ऋषिकेश आणि जानकी ओवीच्या तोंडावर हात ठेवतात. बाळा, असं बोलायचं नाही, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, तुझे आईबाबा तुला काहीही होऊ देणार नाही. असं म्हणून आता ओवीला पाहून ते दोघेही खुश होतात की आपली ओवी आता सुखरूप आहे. त्रिकोणी कुटुंब पुन्हा एकदा सुखरूपपणे एकत्र झालेलं असतं. एकमेकांना मिठी मारतात. तर दुसरीकडे सौमित्र गुलाबला विचारतो की अरे आई आता बाहेर कुठे गेली. तेव्हा गुलाब ओवीबद्दल सौमित्राला सांगतो. तेव्हा सौमित्राला ओवीच्या या परिस्थितीबद्दल समजताच खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच जानकीला फोन करतो, परंतु जानकीचा फोन मात्र बंद असतो. ऋषिकेशला तो फोन करण्याचा त्यानंतर प्रयत्न करत असतो. ऋषिकेश कॉल काही रिसीव करत नाही, परंतु जानकी सौमित्राचा ऋषिकेशच्या हातातील फोन घेते आणि घडलेल्या प्रकाराबद्दल सौमित्राला सांगते. सौमित्र म्हणतो, वहिनी तू आम्हाला का नाहीच कळवलंस. जानकी सांगते की मी आईच्या नंबरवर फोन केला होता, परंतु सुमित्रा जे काही बोलली त्याबद्दल सुद्धा जानकी सर्व काही सौमित्राला सांगते की आईने मला ओवीची शपथ दिली आणि माझं काही ऐकून घेतलं नाही. मग आता सौमित्राला प्रचंड राग येतो आणि फोनवरील बोलणे ऋषिकेश ऐकतो की त्यात सुमित्राला ओवीची तब्येत बिघडली होती हे सांगितलं होतं जानकीने, तरीही माझ्या ओवीबद्दल आईला काहीच वाटलं नाही. माझी मुलगी इथे मरण यातना सहन करत होती, परंतु छोट्या ओवीची देखील सुमित्राला कीव आली नाही, दया आली नाही. आता सुमित्राबद्दल त्याचा खरंच खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि म्हणूनच तो आता खूप चिडतो. त्याच वेळी आता सुमित्रा सुद्धा जीवाच्या आकांताने धावत पळत हॉस्पिटलमध्ये येते. समोर ऋषिकेश जानकी उभे असतात. लगेच ती जानकीच्या हातात हात घेत तिला विचारते, अगं जानकी, आपली ओवी कशी आहे? ती ठीक तर आहे ना? तिला काय झालं? मला तिला भेटायचं आहे, ती कुठे आहे? तेव्हा आपली ओवी आता ठीक आहे असं जानकी म्हणते. सुमित्राला ओवीकडे ती घेऊन जाणार असते, परंतु ऋषिकेश आता चिडूनच म्हणतो की थांबा सुमित्रा नानासाहेब रणदिवेबाई, तुम्ही माझ्या ओवीला नाही भेटू शकत. आणि ते ऐकतात सुमित्रा घाबरते. आता तिचे पाऊल हे मागे लगेच पडतात. त्यावेळी आता ती विचारते, का रे ऋषिकेश, असं का बोलतोस? त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो, त्यावेळी जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही असं का बोलताय? त्या आपल्या आई आहेत, त्यांच्या नातीला त्यांना भेटू द्यात. ऋषिकेश म्हणतो की कोण आई, कोण त्यांची नात, मला नाही ओळखत आणि आपला आणि त्यांचा काहीही संबंध नाहीये. मी माझ्या मुलीला असं कुणालाही नाही भेटून देऊ शकत. म्हणजे काही लोकांची प्रवृत्ती कशी असते ना, अगोदर त्रास सुद्धा द्यायचा आणि नंतर सांत्वन सुद्धा करायला यायचं. त्यांच्या सांत्वनाची, मदतीची आपल्याला काही गरज नाहीये जानकी. आत्ताच्या आत्ता त्यांना इथून जायला सांगते. ऐकून सुमित्राच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. ऋषिकेशचं जे काही बोलणं असतं सुमित्राच्या जीवाला लागतं. त्यावेळी आता ती म्हणते की जानकी प्लीज मला माझ्या ओवीला भेटू दे ना गं, माझा जीव तिच्यामध्ये अडकला आहे, एकदा ती सुखरूप तर मला बघू देत प्लीज. असं म्हणून ती गयावया करत असते. ऋषिकेशला प्रचंड राग येतो. प्रत्येक क्षण सुमित्राचं बोलणं त्याला आठवत असतं की माझ्या बायकोवर तिने केवढा मोठा अन्याय केला, एवढा मोठा आळा घेतला, वेळोवेळी ऐश्वर्याचं ऐकलं आणि आमची साथ सोडली. ऋषिकेश म्हणतो की अहो सुमित्रा मॅडम, मी तुमच्यासमोर हात जोडतो, परंतु प्लीज तुम्ही इथून निघून जा. माझ्या मुलीला भेटू नका. तुम्ही आम्हाला जिवंतपणे ज्या मरण यातना दिल्यात ना, तो माझ्या मुलीने सहन करावा असं मला नाही वाटत. तुम्ही तिला भेटाल, परंतु नंतर निघून जाल. तिने जर विचारलं तुमच्याबद्दल तर आम्ही काय उत्तर देणार आहोत? त्यापेक्षा माझ्या मुलीला तुम्ही त्रासच देणार ना? आता बंद करा ते सगळं काही. तुमचा आमचा काहीही संबंध नाही. तुम्ही नातं तोडलत ना, मग आता पुन्हा जोडण्याचा प्रयत्न का करताय? पुन्हा पुन्हा आमच्यामध्ये का येत आहात? आणि आम्ही आमचं सगळं काही बघून घेऊ. सुमित्रा समोर तो असं म्हणून हात जोडतो. आता सुमित्राला देखील खूप वाईट वाटत असतं. तिचाही नाईलाज होतो आणि काही न बोलता, ओवीला न भेटता सुमित्रा सुद्धा रडतच तेथून निघून जाते. जानकीला मात्र वाईट वाटतं. ती ऋषिकेशला समजवण्याचा खूप प्रयत्न करते की तुम्ही असे कसे वागू शकता?
ऋषिकेश जानकीचं सुद्धा काही ऐकून घेत नसतो. म्हणतो, अगं जानकी, कशाला ओवीला खोटेपणाचा रंग दाखवतेस? आपण आहोत ना आपल्या ओवीसाठी, तिची काळजी घेण्यासाठी आपण समर्थ आहोत ना दोघे जण. अगं, जेव्हा ती रात्री हॉस्पिटलमध्ये होती, तुला आपल्या माणसांची गरज होती, तेव्हा तुझ्या मदतीला कोण धावून आलं ग? मला सांग ना आता तू. डॉक्टरांच्या हातापाया तुला पडावं लागलं. तू जे काही सहन केलं असशील ते मला कळतंय ग. आणि म्हणूनच मला या असल्या माणसांची साथ नको आहे. आता या घडीला माझं कोणीही नाहीये, समजलं? मला नाही नाती आहेत ना आई आहे. असं म्हणून तो खूपच असं रूडली बोलत असतो आणि जानकीला ते सहन होत नसतं. ऋषिकेशच्या मनामध्ये आईबद्दल एवढं विष कसं पेरलं गेलं, इतका दुरावा त्या दोघांमध्ये निर्माण का झाला असेल? दोघांचा एकमेकांमध्ये प्रचंड जीव होता. परंतु आता मी हे देवा काय पाहतीये? पुढे आता जानकी ठरवते, हा मायलेकांमधील दुरावा मी नक्कीच कमी करणार आणि प्रेमाने त्या दोघांना पुन्हा एकत्र आणणार. त्यासाठी आता जानकी काही प्लॅन करण्याचं ठरवते. परंतु आता मित्रांनो, ऋषिकेशने जे काही पार्वतीचं कडं सोनाराकडे गहाण ठेवलेलं असतं, त्या कड्यावरील नंबर म्हणजे पासवर्ड असतो. त्या कड्याकडे जानकी कसं पोहोचणार? त्याचबरोबर नानांनी दिलेलं ते कोडं ऋषिकेश जानकी कसं सोडवणार आणि खऱ्या अर्थाने प्रॉपर्टीचे पेपर्स जानकीच्या हातात कसे पडणार, ते पाहणं खरंच खूप रोमांचक ठरणार आहे. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.